नमस्कार. बी ए भाग 1 राज्यशास्त्र विभाग. प्रथमतः आपण सर्व बी ए भागमध्ये 1 प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. तसेच आपण HSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन. बी ए भाग 1 राज्यशास्त्र हा एक ऑप्शनल विषय आहे. प्रथमतः बी ए भाग 1 मध्ये आपण प्रवेश घेत असताना विषयाची निवड कशी करावी, त्याचे भविष्यामध्ये काय स्वरूप असणार आहे याचा थोडक्यात आढावा प्रथमतः आज आपल्या पहिल्या तासाला मी घेणार आहे. आपण जे विषय निवडणार आहात ते विषय अत्यंत काळजीपूर्वक निवडावेत अशी आपणास प्रथमतः माझ्याकडून विनंती असेल. आपल्याला बी ए भाग 1 मध्ये 2 सत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पेपरचा अभ्यास करायचा आहे. बी ए भाग 1 मध्ये तुम्हाला जे 6 पेपर आहेत, या 6 पेपरच्या बाबतीत इंग्रजी कंपल्सरी हा तुमचा एक पेपर असेल. हा सर्वांनाच कंपल्सरी पेपर आहे. यानंतर 2 नंबरचा पेपर हा हिंदी, मराठी आणि STD असेल, कंपल्सरी असेल. अर्थात या 3 पैकी एक कोणताही विषय निवडायचा आहे, तो तुमचा कंपल्सरी विषय असेल. हिंदी कंपल्सरी, मराठी कंपल्सरी किंवा STD कंपल्सरी अशा अर्थाने तो ओळखला जाईल. जे तुम्हाला बी ए भाग 1 मध्ये ऑप्शनल विषय निवडायचे आहेत ते अत्यंत विचारपूर्वक निवडणं गरजेचं आहे. कारण जे तुम्ही 4 ऑप्शनल विषय निवडणार आहात, जे इंग्रजी कंपल्सरी हा सर्वच वर्षांना तुम्हाला आहे, म्हणजे पुढील दोन्ही वर्षाला सेकंड इयर थर्ड इयरमध्ये आहे. परंतु जो दुसरा कंपल्सरी विषय आहे हिंदी, मराठी आणि STD हा तुम्हाला पुढे असणार नाही. मात्र ऑप्शनल 4 पेपर तुम्ही निवडायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्रजी या 3 विषयापैकी एक ऑप्शनल भाषा म्हणून निवडायचे आहे. अर्थात हा तुमचा तिसरा पेपर असेल. तिसरा याचा अर्थ इंग्लिश कंपल्सरी, STD, मराठी, हिंदी यापैकी एक दुसरा पेपर असेल, तो कंपल्सरी असेल. ऑप्शनल हिंदी, ऑप्शनल मराठी, ऑप्शनल इंग्रजी यापैकी एक तुमचा असेल, ऑप्शनल असणार आहे. याशिवाय तुम्हाला 3 ऑप्शनल विषय निवडायचे आहेत: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. या 4 पैकी तुम्ही कोणतेही 3 ऑप्शनल विषय निवडायचे आहेत. याचा अर्थ तुम्हाला ध्यानात आला असेल, मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी एक, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या 4 पैकी 3 असे 4 ऑप्शनल पेपर तुमचे असतील. या 4 ऑप्शनल पेपरमधून तुम्ही सेकंड इयरला 2 ऑप्शनल विषय निवडायचे आहेत. त्यामध्ये इंग्रजी कंपल्सरी हा
सेकंड इयरला असणारच आहे. याशिवाय तुम्ही जे ऑप्शनल 2 विषय निवडणार आहात त्याचा IDS म्हणून एक विषय असतो, तो कंपल्सरी असतो. उदाहरणार्थ इतिहास निवडला तर HSRM विषय येईल. राज्यशास्त्र निवडला असेल तर लोकप्रशासन येईल. भूगोल निवडला असेल तर पर्यटन भूगोल येईल. आणि अर्थशास्त्र निवडला असेल तर तुम्ही जे काही अर्थशास्त्रासाठी असणारा सहकार विषय आहे, कॉर्पोरेशन विषय आहे, तो घ्यावा लागेल. तो कंपल्सरी असेल. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी इतिहास राज्यशास्त्र विषय सेकंड इयरला निवडले असले, त्याला लोकप्रशासनही घेता येतो, म्हणजे PA हाही घेता येतो आणि HSRM हाही विषय घेता येतो. एखाद्याने राज्यशास्त्र भूगोल हा विषय निवडला असेल तर त्याला जे काही पर्यटन भूगोल असेल तोही निवडता येतो आणि लोकप्रशासनही निवडता येतो. मात्र एखादी भाषा आणि इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र यापैकी एखादा निवडला असेल तर मात्र त्या विषयाला असणारा एकच IDS तुम्हाला कंपल्सरी विषय म्हणून निवडावायचा आहे. अशा प्रकारे सेकंड इयरमध्ये 2 ऑप्शनल विषयाचे 4 पेपर असतील. पेपर नंबर 3 आणि 4, कारण तुम्ही फर्स्ट इयरला प्रथम सेमिस्टरमध्ये ऑप्शनलचा पेपर नंबर 1 देणार आहात. द्वितीय सेमिस्टरमध्ये ऑप्शनल पेपर नंबर 2 देणार आहात. तसंच जे तुम्ही SYला 2 ऑप्शनल विषय निवडणार आहात त्याचे 3 आणि 4 आणि 5 आणि 6 असे 2 सेमिस्टरमध्ये तुमचे विषय होतील. म्हणजे एका पेपरचे 2 पेपर. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने राज्यशास्त्र विषय घेतला असेल तर राज्यशास्त्राचा पहिल्या सेमिस्टरला पेपर नंबर 3 असेल, दुसरा पेपर नंबर 4 असेल. दुसऱ्या सेमिस्टरला पेपर नंबर 5 एक असेल आणि पेपर नंबर 6 एक असेल. अशा प्रकारे 2 विषय एका विषयाचे तुमचे होत असतात. 2 ऑप्शनलचे 4 विषय आणि IDS म्हणून जो असेल तो कंपल्सरी विषय आणि इंग्रजी कंपल्सरी असे 6 विषय तुमचे असतील. तर यामध्ये तृतीय वर्षात तुम्ही गेल्यानंतर जे तुम्ही 2 ऑप्शनल द्वितीय वर्षात निवडलेले आहेत किंवा सेकंड इयरमध्ये निवडले आहेत त्यापैकी एक ऑप्शनल विषय तुमचा TYला राहणार आहे. याचा अर्थ FYला 4 विषय ऑप्शनल असतील, SYला 2 विषय ऑप्शनल असतील आणि TYला एकच विषय ऑप्शनल असेल, त्याचे 5 पेपर असतील. 5 पेपरचे 2 सेमिस्टरमध्ये 10 पेपर तुम्ही द्यायचे आहेत. याशिवाय इंग्रजी कंपल्सरीचे तुमचे 2 सेमिस्टरला 2 पेपर होतील. म्हणजे एका ऑप्शनल विषयाचे 5 पेपर आणि इंग्लिश कंपल्सरी असे 6 पेपर तुमचे TYला असतील. आता यामध्ये तुम्ही विषय निवडत असताना FYला ऑप्शनल निवडलेले ते SYला घ्यायचे, SYला कोणते घ्यायचे त्या ठिकाणी ठरलं पाहिजे आणि TYला कोणता असला पाहिजे हे सुद्धा तुमचं FYला ठरलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रथम वर्षात विषयांची निवड करीत असताना अत्यंत विचारपूर्वक निवड करणं आवश्यक आहे. माझ्या माहितीनुसार सुरुवातच्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारे प्रवेश कमिटी तुम्हाला ऑप्शनल विषय घेण्यासाठी सक्ती करीत नाही. काही वेळेला इंग्रजीसारख्या विषयाला सक्ती करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला घ्यायचंच नसेल तर तुम्ही मी घेणार नाही असं स्पष्ट सांगू शकता, मग त्या ठिकाणी तुम्हाला तो घेता येत नाही. म्हणजे ऑप्शनल विषय निवडल्यानंतर भविष्याचा विचार करून निवडणं गरजेचं आहे. आजच्या कालखंडामध्ये ज्या विषयाचं महत्त्व आहे त्या विषयाला तुम्ही प्राधान्य देणं आवश्यक आहे. आता राज्यशास्त्र या विषयाचा शिक्षक या नात्याने राज्यशास्त्राचं दिवसेंदिवस महत्त्व वाढते आहे. किंबहुना आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये सर्वात जास्त राज्यशास्त्र या विषयाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं सर्व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र हा विषय प्रथम वर्षातच घेतला पाहिजे, अन्यथा पुन्हा घेता येणार नाही. कारण प्रथम वर्षात असलेल्या 4 पैकी 2 पुढच्या वर्षी आणि सेकंड इयरला
आणि त्यातून 2मधून एक थर्ड इयरला विषय घेता येतो. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धात्मक युगामध्ये राज्यशास्त्र हा विषय अत्यंत गरजेचा आहे आणि त्याचा विचार तुम्ही विषय निवडत असताना करणं आवश्यक आहे. राज्यशास्त्राची माहिती आपण राजकारणातून घेऊ शकतो, वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यपद्धतीतून घेऊ शकतो, वर्तमानपत्रातून घेऊ शकतो, टी व्हीवरील बातमीमधून घेऊ शकतो. स्वतंत्ररित्या तुम्हाला अभ्यासलं पाहिजे अशी परिस्थिती नाही. राज्यशास्त्र हा वेगवेगळ्या पेपरच्या आधारे त्या ठिकाणी शिकवण्याची पद्धत आहे. त्यामुळं भविष्याचा विचार करून तुम्ही विषयांची निवड करायची आहे. तुम्हाला विषय निवडत असताना काही शिक्षक आमचे जबरदस्ती करतील, तुम्ही हा विषयच घ्या, तो विषयच घ्या. काही वेळा तुमच्या घरी फोन येतील, काही वेळा तुमच्या पालकांना सांगितलं जाईल, काही वेळा तुम्हाला सातत्याने वारंवार तुमचे प्रेस करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही तुमच्या भवितव्याचा विचार करून त्या ठिकाणी विषयाची निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रथमतः लक्षात घ्या. कुणी सांगितलं म्हणून किंवा माझे मित्र मैत्रीण एखाद्या विषयाला गेली म्हणून त्या विषयाची निवड न करता तुम्हाला भविष्यात उपयोगी ठरणारा, तुमच्या भावी आयुष्याला उपयोग ठरणारा विषय तुम्ही प्रथम वर्षातच निवडणं गरजेचं आहे. अन्यथा पुन्हा तुम्हाला तो विषय निवडता येत नाही. एखादा विषय प्रथम वर्षातच तुम्ही घेतलेला नसेल तर पुढे तुम्हाला पुन्हा घेता येत नाही, हे प्रथम लक्षात घ्या. राज्यशास्त्र या विषयाची निवड करत असताना भविष्याचा विचार करता तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये, आज तुम्हाला माहीत असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये आज स्पर्धा परीक्षा आहे, तुमची स्पर्धा परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेतून तुमची निवड करण्याची पद्धत स्वीकारली जाते. आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यशास्त्र या विषयाचे अनेक प्रश्न असतात, जास्तीत जास्त प्रश्न असतात. त्यामुळे त्याचा निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. राज्यशास्त्र या विषयाच्या बाबतीत या ठिकाणी प्रथम वर्षामध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत. पहिल्या पेपरमध्ये किंवा पहिल्या सेमिस्टरमध्ये राज्यशास्त्र परिचय हा पेपर असेल आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना किंवा राज्यघटना, भारतीय राज्यघटना हा पेपर असेल. राज्यशास्त्र या विषयाची प्रथमतः पहिल्या सेमिस्टरचा जो सिलेबस आहे तो मी या ठिकाणी सांगतोय. काही प्रमाणात स्क्रीनमध्ये सुद्धा तो दिसून येतो अभ्यासक्रम. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे राज्यशास्त्र परिचय. त्यामध्ये राज्यशास्त्र, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. त्यामधील दुसरा भाग आहे राज्यशास्त्र आणि राजकारण यातील फरक. आणि त्यातील तिसरा भाग आहे राज्यशास्त्र विषयाचे महत्त्व. या पेपरमधील दुसरा टॉपिक आहे राज्यशास्त्राच्या उपघटकांचा परिचय. त्यामध्ये पहिला भाग येतो राजकीय सिद्धांत, अर्थ, स्वरूप, व्याप्ती. दुसरा भाग येतो तो म्हणजे राजकीय प्रक्रिया, याचा सुद्धा अर्थ, स्वरूप, व्याप्ती. तिसरा भाग येतो लोकप्रशासन, जो सेकंड इयरला लोकप्रशासन हा पेपर आहे IDS म्हणून. त्यातील एक भाग किंवा एक टॉपिक या ठिकाणी घेतलेला आहे किंवा एक भाग मुद्दा घेतलेला आहे, तो म्हणजे लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. त्यामध्ये चौथा भाग येतो आंतरराष्ट्रीय राजकारण. TYBL हा स्वतंत्र एक पेपर आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती हा भाग दुसऱ्या टॉपिकमध्ये येतो. तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे राज्य आणि लोकशाही. राज्याचा अर्थ, व्याख्या आणि राज्याचे घटक. राज्य निर्माण होण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत तो भाग तिसऱ्या टॉपिकमध्ये पहिला भाग त्यामध्ये येतो. त्यामध्ये दुसरा लोकशाही.
अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये. लोकशाहीचा अर्थ, लोकशाहीचे प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये. त्यातील तिसरा भाग येतो तो म्हणजे लोकशाहीचे महत्त्व आणि लोकशाहीसमोरील आव्हाने. अशा पद्धतीने तिसऱ्या टॉपिकमध्ये 3 मुद्दे येतात. चौथा टॉपिक आहे राज्यशास्त्राच्या प्रमुख संकल्पना. त्यामध्ये हक्क, स्वातंत्र्य, समता आणि समता आणि न्याय असे 4 मुद्दे चौथ्या टॉपिकमध्ये आहेत. तर राज्यशास्त्र म्हणून तुम्हाला जीवन जगत असताना भविष्यात या संकल्पनांचा फार उपयोग आहे. आपल्याला माहिती आहे हक्क म्हणजे काय आहे, हक्काचे प्रकार कोणते आहेत, स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, स्वातंत्र्याचे प्रकार कोणते आहेत, समता म्हणजे काय, समतेचे प्रकार कोणते आहेत आणि न्याय म्हणजे काय, न्यायाचे प्रकार कोणते आहेत. अशा पद्धतीने पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला 4 टॉपिक आहेत. त्या 4 टॉपिकचा तुम्ही सविस्तर अभ्यास करणार आहात. सध्या ऑनलाईन तास सुरू असल्यामुळे त्याच्या संबंधीची माहिती ऑनलाईन आपण देतो आहे. आता यामध्ये या 4 टॉपिकचं थोडक्यात सारांशवाचा तुम्हाला विश्लेषण मी प्रथमतः देणार आहे की जेणेकरून पुन्हा आपण सविस्तर त्याची माहिती घेणार आहोत. सारांशवाचा माहिती घेत असताना पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे राज्यशास्त्राचा परिचय. राज्यशास्त्राचा परिचय घेत असताना राज्यशास्त्राचा उदय कधी झाला तर राज्यशास्त्राचा उदय हा प्राचीन कालखंडात झालेला आहे. राज्यशास्त्र हे प्राचीन सामाजिक शास्त्र आहे. मानव जेव्हा सामूहिक जीवन जगू लागला तेव्हापासून या शास्त्राचा उगम झालेला आहे. अनेक विचारवंतांनी राज्यशास्त्रासंबंधी माहिती दिलेली आहे. इसवी सन पूर्व 500 ते 400 या दरम्यान ग्रीक नगर राज्यात राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. प्रोटेगोरस व गॅगियस या ग्रीक तत्ववेत्यांनी प्रथमतः राज्यशास्त्राचा अभ्यासास सुरुवात केली. त्यानंतर प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल यांनी राज्यशास्त्राचा पाया घालण्याचा प्रयत्न केला. अरिस्टॉटलने पॉलिटिक्स म्हणजे राज्यशास्त्र हे नाव देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून राज्यशास्त्राला पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. परंतु आधुनिक कालखंडामध्ये राज्यशास्त्राचा अर्थ बदलत गेला आणि त्यामध्ये राज्यशास्त्रास पॉलिटिकल सायन्स या नावाने ओळखले जाऊ लागला. राज्यकारभाराचे शास्त्र म्हणून सुद्धा राज्यशास्त्राचे नाव परिचित आहे. राज्यशास्त्राचा जनक म्हणून अरिस्टॉटलला ओळखलं जातं. अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचे जनक असं म्हणतात. तर राज्यशास्त्र या विषयाच्या बाबतीत त्याचा अभ्यास अनेक वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून सुरू झालेला आहे. मनुष्य हा राजकीय प्राणी आहे. त्याला राज्याची आवश्यकता नाही किंवा राज्याशिवाय तो जीवन जगू शकतो असा फक्त पशु किंवा परमेश्वरच असू शकतो. मानव मात्र निश्चितच राज्याशिवाय जगू शकत नाही असे अरिस्टॉटलने म्हटलेले आहे. समाजाच्या अंतर्गत विशिष्ट कार्य करणं आणि समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्यसंस्था अस्तित्वात आली आणि राज्यसंस्थेचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. या राज्यशास्त्राच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. प्रथमतः R.G. गेटेल या विचारवंतांनी जी व्याख्या केली ती म्हणजे भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन राज्यसंस्था, राजकीय संघटना आणि राजकीय कार्ये, त्याचप्रमाणे राजकीय संस्था आणि राजकीय सिद्धांत यांचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. J.W. गार्नर यांच्या मते राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात राज्यापासून होऊन त्याचा शेवटही राज्याच्या अभ्यासात होतो.
वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने राज्यशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत. आधुनिक कालखंडामध्ये आणि पारंपरिक कालखंडामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती किंवा त्यांचे विषयाचे स्वरूप वेगवेगळ्या कालखंडात होतं. पारंपरिक विचारवंतांनी राज्यसंस्था आणि शासन संस्था यांच्या अभ्यासाला राज्यशास्त्र असं म्हटलं, तर आधुनिक कालखंडामध्ये जे काही विचारवंतांनी भूमिका घेतली त्यामध्ये राजकीय क्रिया आणि प्रक्रिया, राजकीय वास्तव या संबंधीचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो असं म्हटलं जातं. थोडक्यात ऐतिहासिक राज्याची निर्मिती, त्याचा विकास, त्याच्याविषयी सिद्धांत यावर राज्यशास्त्र आपले लक्ष केंद्रित करतं. वर्तमानकालीन राज्ये, राजकीय विचार, त्याचे वर्गीकरण, वर्णन आणि तुलनात्मक विवेचन यांचा विचार राज्यशास्त्रात केला जातो. राज्यशास्त्राच्या बाबतीत थोडक्यात असं म्हणता येईल की राज्यासंबंधी, राजकीय व्यवस्थेसंबंधी असणाऱ्या घटना, सिद्धांत, संकल्पना, क्रिया आणि प्रक्रिया यांचा परिपूर्ण अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र असे होय. राज्यशास्त्राचे स्वरूप या दृष्टिकोनातून विचार करत असताना पारंपरिक कालखंडामध्ये राज्यशास्त्राचं स्वरूप कसं होतं आणि आधुनिक कालखंडामध्ये राज्यशास्त्राचं स्वरूप कसं होतं यावरून राज्यशास्त्राचे पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप आणि आधुनिक कालखंडातील राज्यशास्त्राचे स्वरूप अशा पद्धतीने दोन भागामध्ये स्वरूप पाहता येतं. पारंपरिक कालखंडामध्ये राज्यशास्त्र अभ्यासला जात होतं. नगर राज्यांचा अभ्यास करून राज्यशास्त्राचा अभ्यास केला जात होता. नगर राज्य आकार विस्ताराने लहान होती. राज्यांना आपणचे संरक्षण करावे अशा प्रकारची माफक अपेक्षा लोकांची होती. कायदा, सुव्यवस्था, न्यायदान एवढाच अपेक्षा लोकांची होती. परंतु आधुनिक कालखंडामध्ये ते राहिलेले नसून लोकांच्या आशा अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक कालखंडात राज्यशास्त्राचे स्वरूप हे आदर्शवादी होतं, तार्किक स्वरूपाचं होतं, तर्क करणं, नैतिक स्वरूपाचं होतं, चांगलं वाईट या पद्धतीने विचार केला जातो. वैज्ञानिक पद्धतीचा अभाव होता, वर्णनात्मक स्वरूपाचं होतं, वर्णन करणं. मात्र आधुनिक कालखंडामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास हा विस्तृत करण्याची भूमिका स्वीकारली. चाकोरीबद्ध अभ्यास करणारे राज्यशास्त्रात संस्थात्मक अभ्यासाबरोबरच समाज, तत्त्वज्ञान, विकास कार्यक्रम, व्यक्ती, कुटुंब, नागरी समाज, प्रशासन, निवडणुका, प्रसारमाध्यमे, राज्यघटना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न याबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास होऊ लागला. आणि त्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल झाला आणि त्यानंतर राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे आधुनिक पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये व्यवहारवादी स्वरूप प्राप्त झालं राज्यशास्त्राच्या स्वरूपास. आंतरशास्त्रीय म्हणजे इतर सामाजिक शास्त्रांशी राज्यशास्त्राचा काही संबंध येतो त्या दृष्टिकोनातून अभ्यास होऊ लागला. शास्त्रीय संशोधन करण्याचा प्रयत्न होऊ लागला. विकसनशील राष्ट्रांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले गेलं. अशा प्रकारे आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. यामधील दुसरा भाग येतो तो म्हणजे राज्यशास्त्राची व्याप्ती. व्याप्ती याचा अर्थ राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणकोणत्या विषयांचा किंवा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने राज्यशास्त्राच्या विषयामध्ये अभ्यास करणाऱ्या विषयांची मांडणी केलेली आहे. सारांशाचा व्यक्तीचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो, राज्यशास्त्र संस्थांचा अभ्यास केला जातो, शासन संस्थांचा अभ्यास केला जातो, राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला जातो, राज्यशास्त्रातील साहित्याचा अभ्यास केला जातो, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला जातो, राजकीय पक्ष, दबाव गट, लोकमत यांचा अभ्यास केला जातो, राजकीय वर्तनाचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या घटकांचा उल्लेख करतो. याशिवाय राज्यघटना असेल, प्रशासकीय कायदे असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, सार्वभौमत्व असेल, कल्याणकारी राज्य असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या विविध प्रकारच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. यामधील पुढचा भाग येतो तो म्हणजे राज्यशास्त्र आणि राजकारण याचं महत्त्व. अर्थात बऱ्याच अंशी राज्यशास्त्राच्या बाबतीत
पॉलिटिकल सायन्स हा जरी शब्द आज वापरत असला तरी अरिस्टॉटलने आपल्या जो राज्यशास्त्राचा जनक मानला जातो त्याने पहिल्या आपल्या त्याच्या ग्रंथाचं नाव पॉलिटिक्स असं ठेवलेलं आणि तोच राज्यशास्त्राचा जनक मानल्यामुळे राज्यशास्त्रामध्ये राज्यकारभारशास्त्र म्हणून त्यानं शब्द प्रचलित केला आणि त्यामुळे पॉलिटिक्स शब्द ही बरेच वर्ष वापरण्यात येतात. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये राज्यशास्त्रासाठी पॉलिटिकल सायन्स असा शब्द वापरला जातो. राज्यशास्त्र असे त्या काळात जरी केलेल्या राज्यशास्त्राचं वर्णन परिपूर्ण नाही. आजच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षा सर्वसाधारणपणे राजकीय तत्त्वज्ञान, सिद्धांत, विधिविनिमय, शासन संस्था, सार्वभौम जनता, तुलनात्मक शासन संस्था, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय वर्तन अशा अनेक घटकांचा समावेश आज होताना दिसून येतो. राजकारण ही संज्ञा व्यक्तीमध्ये नेहमी वापरली जाते, व्यवहारामध्ये वापरली जाते. सर्वसाधारणपणे देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवरती, अगदी गाव पातळीवरती ज्या काही राजकीय घडामोडी, राजकीय प्रश्न, राजकीय डावपेच, सत्ता संपादन करण्यासाठी केलेली रणनीती, त्यावरील उपाययोजना, राजकीय वातावरण इत्यादींचा अभ्यास इत्यादींना राजकारण ही संज्ञा वापरली जाते. सहकारातील राजकारण, विरोधी पक्ष, सत्तारूढ पक्षाचं राजकारण, भारत पाकिस्तान यांच्यामधील किंवा चीन या देशाच्या राजकारण अशा प्रकारे राजकारणाची संकल्पना वापरलेली दिसून येते. राजकारण हा राज्यशास्त्राच्या अभ्यासातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. राज्यशास्त्रामध्ये अनेक घटकांचा अभ्यास केला जातो, त्यापैकी राजकारणाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे राज्यशास्त्र हे विस्तृत स्वरूप आहे, तर राजकारण हे मर्यादित स्वरूपाचा भाग आहे की तो राज्यशास्त्राच्या विभागातील एक विभाग किंवा घटक म्हणून विचार घेतला जातो. आणि त्याचप्रमाणे या टॉपिकमध्ये जो शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे राज्यशास्त्राचं महत्त्व. आधुनिक कालखंडामध्ये राज्यशास्त्राचं महत्त्व सातत्याने वाढते, कारण शासन व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये दिवसेंदिवस बदल होऊ लागलेला आहे आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी राज्यशास्त्रात केला जातो. पारंपरिक राजकारण किंवा राज्य हे मर्यादित स्वरूपाचं होतं, त्याच्या जबाबदाऱ्या, कार्यपद्धती मर्यादित होत्या. आधुनिक कालखंडामध्ये राज्यांनी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला आणि त्यामुळे आज कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर राज्याचे कार्यक्षेत्र वाढलं आणि त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. याशिवाय प्राचीन कालखंडामध्ये फक्त युरोपियन राजकारणाचा अभ्यास केला जातो. आधुनिक कालखंडामध्ये अनेक राज्ये स्वतंत्र झाली, सार्वभौम झाली, त्यांनी वेगवेगळ्या शासन पद्धतींचा अभ्यास स्वीकारला आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, त्याचं ज्ञान या ठिकाणी राज्यशास्त्राच्या अभ्यासातून होतं. राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये एखादी व्यक्ती कोणत्या प्रसंगात कशा प्रकारची वागू शकेल याचं ज्ञान त्या ठिकाणी होऊ शकतं. राज्याच्या शासन संस्था, राज्यसंस्था यांचं स्वरूप आज बदलून कल्याणकारी राज्य कसं निर्माण करायचं याची अभ्यास राज्यशास्त्रातून होऊ शकतो. म्हणजेच आज राज्यांच्या किंवा व्यक्तीचे सत्तेचे राजकारण असेल, शासन संस्थेपुढे निर्माण होणारे प्रश्न असतील, वाढती स्पर्धा असेल, जागतिक स्तरावरील विविध समस्या असतील, यांचा सखोल अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. अशा प्रकारे राज्यशास्त्राचं महत्त्व आज दिवसेंदिवस वाढताना दिसून येतं. एक विस्तृत जागतिक स्वरूपाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून या ठिकाणी या राज्यशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मानवाचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी राज्यशास्त्रातील विचार नेहमीच प्रेरणादायी ठरले आहेत. एक सामाजिक शास्त्र या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे असं आपण म्हणता येईल. अशा प्रकारे थोडक्यात पहिल्या टॉपिकचं विश्लेषण मी या ठिकाणी दिलेलं आहे. नंतरच्या तासाला आपण टॉपिक दुसरा, तिसरा आणि चौथा यांचं थोडक्यात विश्लेषण देऊन नंतर प्रत्यक्षात अभ्यासक्रमाला सुरू करणार आहोत. थांबूया इथं, या ठिकाणी थांबतो. थँक्यू.